फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत पुन्हा एकदा सर्व तयारीनिशी आपण बसलेलाच आहात कर्माचा सिद्धांत समजून घ्यायला. कर्माचा सिद्धांत आजपर्यंत आपण इतके भाग पाहिलेत. प्रत्येक वेळेला कर्माचा सिद्धांत आपल्याला समजत असताना आपल्याला वाटलं की आता आम्हाला हा पूर्णपणे समजला आहे, पण पुढच्या अध्यायात आपल्याला त्याचे नवीन कंगोरे कळतात. कर्माचा सिद्धांत भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. ती सृष्टी निर्माण करताना किती बारीक गोष्टींचा विचार केला असेल. प्रत्येक गोष्ट एकमेकात कशी गुंतलेली आहे, एकमेकांशी कशी निगडीत आहे, याचं उत्तम उदाहरण जर जाणून घ्यायचं असेल तर हा कर्माचा सिद्धांत प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे. आणि आपण सर्वजण ही सेवा करत आहात, ज्याला आम्ही श्रवण ध्यान म्हणतो. एक ध्यान आहे, आपण ऐकता श्रवण करतात. श्रवण करणं सुद्धा आपल्या पूर्वकर्मानुसारच आपल्याला प्राप्त होतं. जसं आपण कर्म केलंय त्यानुसार आपल्याला फळ भोगावी लागतात. प्रारब्ध तयार होतं आणि प्रारब्ध योग्य वेळेला आपल्याला भोगावं लागतं. पण आज आपण ज्या काही कारणाने कर्माच्या सिद्धांताचा हे जे प्रवचन आहे हे श्रवण करत आहात, श्रवण ध्यान करत आहात, ऐकत आहात, याचा अर्थ आपल्या कुठच्या ना कुठच्या जन्मात किंवा या जन्मात या अगोदर आपण केलेल्या उत्तम कर्माची ही फळं असलीच पाहिजेत. हाच खरा कर्माचा सिद्धांत आहे. कर्माचा सिद्धांत समजावून सांगत असता गेल्या भागात 3 प्रकारची आपण कर्म समजून घेतली. 3 प्रकारची कर्म समजून फळ भोग जे आहेत ती कशा पद्धतीने 3 प्रकारे भोगावी लागतात. एक स्वेच्छाकृत फळभोग म्हणजे स्वतःची इच्छा. दुसरं परेच्छाकृत दुसऱ्याच्या इच्छेने फळ भोगणं. आणि एक अनिच्छाकृत फळभोग. स्वेच्छाकृत म्हणजे काय? काही कर्म भोगण्यासाठी आपलीच इच्छा आपल्याला कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ काही निमित्ताने आगीत हात घालणं आणि आपला हात भाजणं. आगीत हात घालण्याची इच्छा होणं किंवा आपल्याकडून ते कर्म घडणं हे स्वतःच्या इच्छेने झालेलं आहे. पण परेच्छा म्हणजे काय? काही प्रारब्ध भोग परेच्छाकृत असतात. म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या इच्छेमुळे. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला आपले काही चांगलं किंवा वाईट करण्याची इच्छा होणं, दुसऱ्याला इच्छा होणं, त्याप्रमाणे तो वागतो आणि त्याच्या वागण्याने आपल्याला चांगले अगर वाईट फळ भोगायला लागते. हे परेच्छा, दुसऱ्याची इच्छा, पर इच्छा. हे गेल्या भागात आपण व्यवस्थित समजून घेतलंय. आता अनिच्छाकृत फळभोग पण होती. म्हणजे काय? तर आपली इच्छाच नाहीये, आपण बसल्या जागी अकस्मात घराची भिंत किंवा एखादं झाड अंगावर पडणं आणि आपण नीट फुटपाथ वरून जात आहोत, एका ड्रायव्हरच्या चुकीने गाडीचा किंवा ब्रेक फेल झाल्याने एखादी गाडी आपल्या अंगावर फुटपाथवर चढते आणि आपला अपघात होतो. वेळ प्रसंगी प्राणही आपल्याला गमवावे लागतात. अशा पद्धतीने फळभोग 3 प्रकारे आपल्याला फळ भोगावे. स्वेच्छा, परेच्छा आणि अनिच्छा.
हे आपण गेल्या भागात व्यवस्थित समजावून घेतलं होतं. पुन्हा एकदा उजळणी केली आपण. उजळणी करणं गरजेचं आहे, हेच मी नेहमी सांगतोय. तुम्ही एखादा भाग पाहता, तो भाग पाहिल्यानंतर अगोदरच्या भागाचा असलेला संबंध पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला पाहावं लागतं. कारण आपण फक्त एखादा व्हिडिओ बघत नाहीये, आपण हा कर्माचा सिद्धांत समजून घेतोय, त्याचा अभ्यास करतोय. आणि अभ्यास करत असताना आपल्याला अगोदरची पानं सुद्धा पुन्हा जाऊन त्याची पडताळणी करावी लागते, ती पलटून पाहावी लागतात. आता बुद्धी जी आहे, बरेच लोक मला प्रश्न विचारतात की आम्हाला अशी इच्छा होते, आमच्याकडून घडतं आणि आम्हाला बुद्धी होते, किंवा आपण आगीत हात तर घालत नाही, पण आगीत हात घालण्याचं उदाहरण आपण दिलं. आगीत हात घालल्याने आपला हात जळणारच आहे, पण आगीत हात घालण्याची बुद्धी झाली कशी, का होते? तर बुद्धी ही कर्मानुसारिणी आहे. कशी कर्मानुसारिणी, याचा अर्थ आता आपण समजून घेऊ. प्रारब्ध भोगण्यात जीव हा परतंत्र असतो. प्रारब्ध भोगण्यात जीव परतंत्र असतो, हे सुद्धा आपण एका भागात समजावून घेतलंय. आपल्या हातात काही नसतं, आपण परतंत्र असतो. प्रारब्ध हे भोगावंच लागतं, त्यामुळे त्याला प्रारब्धानुसारच बुद्धी प्राप्त होते. ही बुद्धी जी प्राप्त होती ना, ही त्याच्या प्रारब्ध जे त्याला भोगायचं आहे त्यानुसार त्याला बुद्धी प्राप्त होते. त्याची बुद्धी तशी होते, त्याची बुद्धी तशी बनते, किंवा जन्मताच त्याला तशी बुद्धी मिळते. प्रारब्ध ज्या स्वरूपाचं असतं त्यानुसार त्याला चांगली किंवा वाईट बुद्धी होते. बुद्धी प्रारब्ध भोगण्यास त्याला तशी प्रेरणा देते. बुद्धी प्रेरणा देते ते प्रारब्ध भोगण्यासाठी. आपण पाहतो की एखाद्या हुशार बुद्धिमान माणसालाही काही वेळा अशी दुर्बुद्धी सुचते व तो असा मूर्खपणा करतो की अगदी बेसुमार बुद्धीचा माणूस हे तसे वागणार नाही असं तो वागतो. बुद्धिमान लोकांकडून सुद्धा अशा काही चुका घडताना आपण पाहतो. आपण अपेक्षाच करू शकत नाही, किंवा त्याला स्वतःला सुद्धा वाटत नाही की ही गोष्ट माझ्याकडून कधीतरी घडेल. बेसुमार, ज्याला अगदीच बुद्धी नाही, दर्जा बुद्धीचा विकसित झालेला नाही, अशा माणसानेही करू नये. अशी कृत्य, अशी कर्म बुद्धिमान माणसाच्या हातून घडतात, कारण त्याला त्याचे प्रारब्ध जणू खेचून नेते व मूर्खासारखे वागावयास लावते. आता आलं लक्षात, आपली बुद्धी ही कर्मानुसारिणी आहे, कर्माचं अनुसरण करणारी, म्हणून कर्मानुसारिणी. एकदा एका उंदराने एका खोलीत पडलेली करंडी रात्रभर प्रयत्न करून कुरतडली. त्याला वाटले भोग पाडून आपण आत गेलो की आत असलेली फळफळावळ अगर मिठाई पोटभर आपल्याला खाता येईल. मात्र झाले असे की भोग पाडल्यावर अनेक दिवसांचा उपाशी असा साप त्यातून बाहेर आला. प्रथम त्याने उंदराला गिळंकृत केले आणि तो पळून गेला. उंदराची तीक्ष्ण दाताने भोग पाडण्याची नैसर्गिक कला आणि त्याने अन्न मिळवण्यासाठी भोग पाडण्याचा केलेला खटाटोप त्याच्या मृत्यूचे कारण बनते. प्रारब्धात त्याचे तसे मरण ठरलेले होते आणि सापाचे प्रारब्ध असे होते की विना प्रयास त्याला हवे असलेले अन्न तर मिळालेच, पण करंडीतील बंदिवासातून त्याची मुक्तताही झाली. हे प्रत्येक सांगितल्याप्रमाणे प्रत्येक योनी मधले जे जीव आहेत त्याने सुद्धा आपल्या पूर्वजन्मामध्ये केलेली कर्म आहेत, त्यांचं सुद्धा प्रारब्ध ठरलंय. उंदीर भूक लागली किंवा खायला मिळेल या आमिषापोटी ती करंडी आहे ती कुरतडतोय. त्याची कला कौशल्य त्याला मिळालेलं आहे की दातात, तीक्ष्ण दातांमध्ये त्याची इतकी शक्ती असते की ती करंडी तो अनेक प्रयास करून कुरतडतो. आणि आत बंदिवासात असलेला जो साप आहे तो भुकेलेला असतो, त्याला बाहेर पडण्याची त्याच्याकडे तशी कला नसते, त्याच्याकडे तशी नैसर्गिक गोष्टी नसतात की तो ती करंडी कुरतडेल आणि बाहेर पडेल. पण उंदीर ते करून देतो. बाहेर आल्या पडल्याबरोबर त्याच्या प्रारब्धानुसार समोर त्याला अन्न सुद्धा मिळतं. अशा पद्धतीने ही जी बुद्धी होणं, भूक लागली आहे म्हणून आपण प्रयत्न करतो. उंदराने तसे प्रयत्न केले, खटाटोप करून करंडी
ती जी होती ती त्याने कोरतडून किती प्रयास केले आणि त्यानंतर तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. याला कारण प्रारब्ध हे ठरलेलंच असतं. समजा एखाद्याच्या प्रारब्धात मोटारी खाली चिरडून मरण्याचा मृत्यू ठरलेला असेल आणि तो रस्त्याच्या कडेला नीट जात असेल, अशा वेळी एखादी गाय समोरून धावतील व गायीची धडक टाळण्यासाठी त्याला चटकन रस्ता ओलांडण्याची बुद्धी होईल व दैव वशात मागून भरधाव येणाऱ्या मोटारीखाली तो सापडेल. जणू त्याचे प्रारब्ध त्याला मोटारीच्या रूपात असलेल्या मृत्यूकडे खेचून नेते. कदाचित तो नुसता उभा राहिला असता तर गायी आपल्या वाटेने गेली असती व मोटारही आपल्या वाटेने गेली असती, पण नाही. अशा वेळी त्याचे प्रारब्ध त्याला मोटारी खाली खेचून नेते. तात्पर्य काय? जे घडायचे ते घडण्याला तुमचे प्रारब्ध तुम्हाला खेचून नेते अथवा तुमचा पाठलाग करीत ते तुम्हाला गाठतेच. बुद्धी त्यावेळेला तशी होणे. गाय समोरून येते आहे, आपण मस्त एका कडेने चाललेलो आहोत, समोरून अंगावर गाय धावत येते, तिच्यापासून वाचण्यासाठी मनुष्य रस्त्यावर धावला, ती बुद्धी झाली, पण भरधाव येणाऱ्या मोटारीने त्याचा घात केला. प्रारब्धवश हे जे प्रारब्ध आहे ना, ते काय करते? आपल्याला त्या गोष्टीकडे खिचून नेते. आणि तात्पर्य काय? तर जे घडायचे ते घडायला तुमचे प्रारब्ध तुम्हाला खेचून नेते अथवा तुमचा पाठलाग करीत तुम्हाला ते गाठते. आता गोसावी तुलसीदास जे आहेत, गोस्वामी तुलसीदास, याने सुद्धा खूप छान लिहिलंय बघा. तुलसी जशी भवितव्यता तेसी मिलहि सहाय, आपनु आवाही ताही पहे ताही तहा लई जाय. तुलसी जशी भवितव्यता, भविष्यात जे भवितव्य आहे ते घडण्यासाठी एकतर तुमचे प्रारब्ध तुम्हाला त्या ठिकाणी खेचून नेते, ते सी मिलहि सहाय, आपनु आवाही ताही पहे तही तहा लई जाय. त्याला त्या ठिकाणी ते बरोबर प्रारब्ध घेऊन जातं किंवा तुमचा पाठलाग करीत तुम्हाला ते त्या स्थळी जाण्याची प्रेरणा देते. प्रारब्ध भोगण्यासाठी मोठ्या मोठ्या ज्ञानी माणसांची ही बुद्धी फिरल्याची आपल्या इतिहासात आणि पुराणात अशी अनेक उदाहरणं आहेत. इथे म्हटलंय असंभव हेम मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय, प्राय समापन्न विपत्ती काले ध्येयो हेपी पुसाम मलिना भवती. सोन्याचं हरिण आहे. सोन्याचं हरिण असणं ही तर एक अशक्यप्राय गोष्ट आपल्यालाही माहिती आहे, पण रामासारख्या पूर्ण पुरुषाला, मर्यादा पुरुषोत्तम आणि पूर्ण पुरुष ज्याला म्हटलंय, असा जो राम आहे त्याला सुद्धा त्या हरिणाचा लोभ उत्पन्न होईल. त्यावेळेला लोभ उत्पन्न झाला सीतामाईला. तिनं रामाला सांगितलं की हा सोन्याचा मृग जो आहे हरिणे मला हवाय. पण त्यावेळेला बुद्धिमान राम जे आहेत, जे पूर्ण पुरुष म्हटले गेले, त्यांना सुद्धा त्यावेळेला विसर कसा पडला की सोन्याचा मृग म्हणजे हरिण असू शकतो का? कारण असे काही महान प्रारब्ध लिखितच होते की ते भोगण्यासाठी त्यांची बुद्धी फिरणे आवश्यक होते. ते त्या हरणाच्या मागे धावले. न निर्मित केन न दृष्टपूर्व न श्रूयते हे ममैह कुरंग तथापि तृष्णा रघुनंदस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाल जवळ आला, प्रारब्धाने आपला डाव साधलाच समजायचा. मग कितीही न निर्मित केन च दृष्टपूर्व न श्रूयते हेममय कुरंग तथापि तृष्णा रघुनंदस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्या वेळेला ही सगळे अगोदरच ठरलेलं आहे, या गोष्टीची निर्मिती नवीन होत नाही. घटना घडतात पण हे आधीच ठरलेलं असतं. आता न श्रूयते हेममय कुरंग. हेममय, हेम म्हणजे सुवर्ण, सोनं. सोन्याचं हरिण असू शकत नाही. साक्षात भगवंताला, रामाला
माहीत असायला हवं होतं. पण अशा वेळी बुद्धिमान जे लोक असतात त्यांची सुद्धा बुद्धी फिरू शकते आणि त्यांच्या हातून सुद्धा अशी कर्म घडू शकतात. सोन्याचा हरिण ब्रह्मदेवाच्या सृष्टीत निर्माण झालेला कधी कोणी पाहिलेला नाही किंवा कोणाच्या कधी ऐकिवातही नाही. असे असूनही प्रभू रामचंद्रांना त्याचे आकर्षण वाटले, कारण मारीच, रावण आणि संपूर्ण राक्षस कुळाचा नाश होण्यासाठी तसे घडणे हा नियतीचा खेळ होता. हे कारण आहे. राम भगवंताला, राम म्हणजे साक्षात विष्णू, विष्णूनेच सृष्टीची ही सगळी रचना केलेली आहे. हा सगळा खेळ, ही लीला कुणाची आहे? त्या विष्णूचीच आहे. प्रभू रामचंद्र यांच्या अवतारात विष्णूने केलेली ही लीला आहे हे आपल्याला माहिती आहे. पण अशा वेळेला हे प्रारब्ध समजण्यासाठी सुद्धा रामायणाचा वापर होऊ शकतो तो असा. तर मी अगोदरही सांगितलंय अगोदरच्या भागांमध्ये, आणि मी नेहमी सांगतो की रामायण महाभारत हे आपण कसं वागावं, आपली चर्या म्हणजे आपली दिनचर्या कशी असावी, आपण आयुष्यात कसं वागावं, आपला आचार विचार आणि उच्चार कसे असावेत हे समजण्यासाठी रामायण आहे. येथे रामायणामध्ये महान योगी असलेल्या लोकांना सुद्धा अशी विपरीत बुद्धी झाली आणि त्यांना ते त्यांच्याकडून घडून आलं. इथे रावण, मारीच आणि सगळ्या राक्षस कुळ याचा सर्वनाश होण्यासाठी हे होणं गरजेचं होतं आणि ही भगवंताचीच लीला होती. रावण महाज्ञानी होता, वेद पारंगत होता, भगवान शंकराचा परम भक्त होता, नवग्रह त्याच्या सेवेला होते, वायुदेव त्याच्या राजवाड्यात झाडलोटीचे काम करत होता, वरुण देव त्याच्या घरी पाणी भरत होता, मंदोदरी सारखे सुंदर आणि साध्वी स्त्री त्याची पट्टराणी असूनही प्रारब्धवशात त्याची बुद्धी फिरली व सीतेला पळवून नेऊन त्याने आपले सर्व राज्य गमावले व स्वतःचाही मृत्यू ओढवून घेतला. प्रारब्ध हे सगळे बुद्धी फिरणं याला कारण काय? बुद्धी हे कर्मानुसारिणी आहे, कर्मानुसार अनुसरणारी, तशी वागणार, ती तशी बनणार. इथे रावण महाज्ञानी होता, वेद पारंगत होता, भगवान शंकराचा परमभक्त होता. आपण भगवान शंकराची अनेक स्तोत्र वाचतो. ही स्तोत्र आपल्याला माहितही असेल किंवा नसेल, पण ही रावणाने लिहिलेली आहेत. रावण रचित या बरेचशी स्तोत्र आहेत, बरेचशी काव्य आहेत. आपले जे सूर आहेत, आपले जे ताल आहेत, आपले जे राग वगैरे आहेत संगीतात, याची रचना सुद्धा साक्षात रावणाने केलेली आहे. परमशिवभक्त रावण राक्षस कुळात जन्म झाल्यामुळे आणि तो जन्म सुद्धा त्याच्या प्रारब्धानुसार त्याला मिळाला होता, पण पूर्वजन्मी अनेक चांगले कर्म केल्यामुळे एखादं त्याच्या हातून घडलेलं जे कर्म होतं त्यामुळे त्याला रावण म्हणून राक्षस कुळात जन्म मिळाला. पण राक्षस कुळात जन्म मिळून सुद्धा त्याच्या प्रारब्धात साक्षात प्रभू रामचंद्र म्हणजे विष्णूच्या हातून मृत्यू होणं याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाही. ही सुद्धा त्याच्या प्रारब्धात होती, त्यामुळे हे सगळं घडत होतं. कौरव जे आहेत ते काही मूर्ख नव्हते. पांडवाप्रमाणे तेही गुरु द्रोणाचार्यांचे शिष्य होते. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय हे त्यांना चांगले ठाऊक होते, ते चांगले जाणत होते. स्वतः दुर्योधनाने म्हटले की जानामि धर्म नव मे प्रवृत्ती, जानामि अधर्म न च मे निवृत्ती, केनापि देवेन रुद्धी स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. साक्षात दुर्योधनाने म्हटलंय, त्याला माहिती आहे की अधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, कारण ते सुद्धा एकाच गुरुचे चेले. मग अशी त्यांच्याकडून का सगळ्या गोष्टी घडल्या? धर्म म्हणतो तो काय म्हणतोय, जानामि धर्म नच मे प्रवृत्ती, धर्म मी चांगल्या तऱ्हेने, चांगल्या पद्धतीने, चांगल्या रीतीने जाणतो, पण धर्माने वागण्याची माझी प्रवृत्ती होत नाही. का प्रवृत्ती होत नाही? बुद्धी का होत नाही? बुद्धी होत नाही म्हणून प्रवृत्ती होत नाही. पण ही बुद्धी कशी आहे? अगोदरच सांगितलं, कर्मानुसारिणी आहे, कर्मानुसार ती घडलेली आहे. अधर्म काय हेही मी चांगले जाणतो, जानामि अधर्म नच मे निवृत्ती,
तरी पण मला त्याच्यापासून निवृत्त होता येत नाही, त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. मला माहिती आहे अधर्म काय आहे, ते मी जाणतो, पण अधर्माने वागल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. कैनापी देवेन हृदय स्थितेन, माझ्या हृदयात असलेली कोणीतरी देवता मला अशा रीतीने वागण्यास भाग पाडते आहे. मी त्या देवतेच्या हाताखाली एक कळसूत्री बाहुली आहे. यथा नियुक्तोस्मी तथा करोमी, मला त्या देवतेकडून जशी प्रेरणा मिळते तसा मी वागतो. माणसाला अधर्माचे ज्ञान असले तरी अंतःकरणात असलेल्या वासना, कामना त्याला प्रारब्धानुसार वागण्यास भाग पाडतात किंवा भावना प्रेरित करतात. म्हणूनच माणसाची बुद्धी कर्मानुसारिणी आहे. अनेक लोक मला म्हणतात की आमच्या हातून अशी घडलं, तसं घडलं, आम्ही चुकीचे वागलो, आम्हाला माहिती आहे, पण आता मी काही करू शकत नाही, आम्हाला पश्चाताप होतोय. व्हायलाच पाहिजे पश्चाताप, पण पश्चात झाल्यावर होण्यापेक्षा अगोदर होणं फार गरजेचं असतं. आपण जी कर्म करतो ती करत असताना ती फार महत्वाची आहेत. ती कर्म करत असताना सजग राहणं फार महत्वाचं असतं. आणि एकदा कर्म घडली, चांगली किंवा वाईट, त्याच्या पश्चात ताप करून घेण्यात काही अर्थ नाही, आपल्याला भोगायचीच असतात, म्हणून पश्चाताप असं म्हटलेलं आहे. तर अशी लोक आम्हाला म्हणतात, पण आमच्या प्रारब्धातच होतं ना, आम्ही किती झालं तरी ते घडलंच असतं. हो, घडलंच असतं नक्कीच, पण आपण प्रारब्ध भोगत असताना आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला बुद्धी झालेली आहे. पण आपण ह्या बुद्धीला, जी आपली विवेक बुद्धी आहे, तिला गुरुच्या सानिध्यात आणून सत्सत विवेक बुद्धीचा आधार जर आपल्याला मिळाला तर कदाचित आपण नवीन काही कर्म करून ठेवणार नाही, जेणेकरून पुन्हा जन्म घेऊन किंवा पुन्हा पुढच्या आयुष्यात आपल्याला ती भोगावी लागणार नाही. हे आपण करू शकतो. या गोष्टीला आपण स्वतंत्र आहोत, हे आपण आधीच शिकलोय. आपण पारतंत्र्यात आहोत कधी, जे आपल्याला प्रारब्ध भोग भोगायचे. प्रारब्ध भोग भोगत असताना सुद्धा आपली सजगता फार महत्वाची असते, आपला विवेक फार महत्वाचा असतो. तो विवेक आपल्याला सांगतो, त्यावेळेला तो सूचित करतो की हे आपल्या हातून घडतंय. ते आपल्याला कळत असतं, की आपल्या बुद्धीला, आपल्या चित्ताला, आपल्या आत्म्याला कळत असतं की आपण चुकत आहोत, पण तरीही आपण प्रारब्धवश आहोत, आपण काही करू शकत नाही असे म्हणून आपण ते कर्म करतो. बुद्धी आपल्याकडून करून घेते, पण या बुद्धीवरच काम करणं गरजेचं आहे. मनावर काम करणं अशक्यप्राय गोष्ट आहे, बुद्धीवर काम करणं. मग बुद्धीवर काम कसं करावं, तर सदा सर्वदा सजग राहण्यासाठी नाम घेत राहणं गरजेचं असतं. हे आपल्याला गुरु सांगू शकतात, सद्गुरू सांगू शकतात. पण नाम घेणं म्हणजे काय, तर सदा सर्वदा त्या नामाशी एकरूप होणं. आणि एकदा ते नाम रूप एक रूप आपल्यात झालं, पूर्ण रंध्रारंध्रात ते फिरू लागलं, तर काय होणार, आपण हे देव समान कृती करणार. मग प्रारब्धवशात किती काही असेल तर आपल्याला सहन करण्याची शक्ती, बुद्धी, इच्छा सर्व काही होणार. बुद्धी कितीही कर्मानुसारिणी असली तरी त्या वेळेला क्रियमाण करत असताना आपल्याला सजग राहणं गरजेचं असतं, जेणेकरून पुन्हा नवीन कर्म घडणार नाही आपल्याकडून. अशा रीतीने माणसाला धर्माधर्माचे ज्ञान असले तरी अंतःकरणात असलेल्या वासना, कामना त्याला प्रारब्धानुसार वागण्यास भाग पाडतात किंवा भावना प्रेरित करतात. म्हणूनच माणसाची बुद्धी कर्मानुसारणी असली तरी सुद्धा मी सांगितलंय, सत विवेक बुद्धी जागृत करणं गरजेचं आहे. आणि गुरु केल्याशिवाय या कलियुगात आपल्याला ते शक्य नाही. गुरुची भेट होणं यासाठी सुद्धा प्रारब्ध पूर्वसंचित असावंच लागतं. आणि आपल्या जवळ जरी असले तरी त्यांचा संग अनेक वर्ष आपला असला तरी आपल्याला ते कळत नाही, कारण आपल्याकडून ते घडायचंच असतं. पण ते घडत असताना, विवेक म्हणजे काय, चांगलं किंवा वाईट हे कळत असताना सुद्धा आपण चुकीचे वागतो आणि आपण वर त्या प्रारब्धाला दोष देतो. माझ्या प्रारब्धात होतं म्हणून घडलं, मी काही केलं नाही, यात माझा काय दोष. मला विचारतात काही लोक, तुम्हाला तर सर्व माहितीच होतं, हे घडणारच आहे, होणार आहे, तुम्ही तर जाणता प्रारब्ध, तुम्हीच आम्हाला समजावून सांगता, मग आमच्याकडून हे घडलं, यात आमचा काय दोष.
पण तुम्ही त्यावेळेला तिथे प्रेझेंट आहात. तुम्ही त्या क्रियमाण करत असताना वर्तमानात तुम्ही आहात. तुमचं आत्मा, चित्त, बुद्धी सर्व काही जागृत अवस्थेत आहे. आणि ते जागृत अवस्थेत असताना जर तुमच्याकडून नवीन कर्म करताना चुका घडल्या, तुम्ही प्रारब्ध भोगण्यात परतंत्र आहात. त्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही. पण तुम्ही नवीन क्रियमाण करत असताना तुम्ही स्वतंत्र असता. त्यावेळेला जर तुम्ही ते घडलं जरी तुमच्याकडून, तरी त्यात तुम्ही नसाल. म्हणजे आपण गेल्या भागात समजून घेतलं, इच्छा, परेच्छा, अनिच्छा. त्यात अनिच्छा जो भाग आहे तो फार महत्वाचा. इच्छा नसतानाही घडलं आहे, तर मग ते कर्म तितकं क्रूर किंवा कडक फळ देत नाही, किंवा त्या गोष्टीचं फळ आपल्याला भोगावंही लागत नाही, कारण ते घडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता हे बुद्धी कर्मानुसारणी आहे. मग कर्म काय आहे? आपण जे आता कर्म, तर मी म्हटलं ना, कर्म करत असताना, क्रियमाण करत असताना सजग राहणं गरजेचं आहे. मग बुद्धी जर कर्मानुसारिणी आहे, तर मग कर्म काय? तर कर्म बुद्ध्यानुसारिणी. कर्म हे बुद्धीप्रमाणे. आता बघा, आपलं जे प्रारब्ध आहे त्यानुसार आपली बुद्धी होणार, पण आपण कर्म पुढचं क्रियमाण, आता हे पूर्वीच आहे, ज्याच्यात परतंत्र आहोत. आपण स्वतंत्र कशात आहोत? कर्म नवीन करण्यात, क्रियमाण करण्यात. मग तिथे कर्म जे आहे ते बुद्ध्यानुसारिणी आहे. आता ते समजून घेऊया. क्रियमाण कर्म तुमच्या बुद्धीनुसार घडते. क्रियमाण कर्म म्हणजे तुमचा विवेक जो आहे, चांगलं वाईट सारासार बुद्धी, समजून घेण्याची बुद्धी, तर ते बुद्धीनुसार तुमचं कर्म घडतं. क्रियमाण कर्म करताना माणसाला मर्यादित प्रमाणात का होईना स्वातंत्र्य असतं. मर्यादितच असतं ते पण, कारण तुम्ही जे कर्म करत असतात त्यात प्रारब्ध आलंच. प्रारब्ध आपल्याला परतंत्र बनवतं. पण क्रियमाण करत असताना काही प्रमाणात का होईना आपल्याला स्वातंत्र्य असतं, असं म्हटलंय. त्याचं क्रियमाण कर्म त्याला, त्याच्या बुद्धीला अनुसरतं. ते क्रियमाण कर्म आहे ना, त्याच्या बुद्धीला अनुसरतं. जेवढी त्याची बुद्धी सात्विक व शुद्ध, जेवढी त्याची बुद्धी जी आहे ती सात्विक आणि शुद्ध असेल, तेवढं त्याचं क्रियमाण कर्म सात्विक आणि शुद्ध होतं. आता फार महत्वाची गोष्ट आपण समजून घेतोय. बघा, हे क्रियमाण कर्म आहे ना, त्याच्या बुद्धीला अनुसरतं. बुद्धीकडे कर्म करत असताना आतमध्ये संवेदना जाते बुद्धीकडे, आणि बुद्धी कशी आहे, जेवढी त्याची बुद्धी सात्विक आणि शुद्ध असेल, तर कर्म करत असताना प्रारब्ध किती भोगायला, वाईट भोगायला लागली, तरी त्या वेळेला बुद्धी जर त्याला चांगलं सांगेल, चांगले संकेत देईल, चांगली विचार देईल, तर कर्म सुद्धा तशीच चांगली होणार. म्हणजे काय, तर जेवढी त्याची बुद्धी सात्विक आणि शुद्ध, तेवढे त्याचे क्रियमाण कर्म सात्विक आणि शुद्ध होते. आता भगवद्गीतेत अशा बुद्धीचं वर्णन काय केलंय? व्यवसायात्मिका. व्यवसायात्मिका म्हणजे काय? व्यवसाय आहे हा, बिझनेस, एका प्रकारचा लेनदेन. तर ही बुद्धी काय आहे? भगवद्गीतेत बुद्धीचं वर्णन काय केलंय? व्यवसायात्मिका म्हणजे काय, तर नवीन क्रियमाण कर्मे करताना माणसाला त्याच्या बुद्धीवर काबू राहू शकतो आणि त्याचा प्रभावही पडतो. नवीन क्रियमाण कर्मे करताना माणसाच्या बुद्धीचा त्यावर काबू राहतो. बुद्धीचा काबू असतो माणसावर आणि प्रभावही पडतो. माणूस आपल्या व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे, जेवढा त्याचा अधिक वापर करतो, त्या प्रमाणात तो चांगले कर्म अधिकाधिक करू शकतो. एक प्रकारे व्यवसायच आहे हा बुद्धीचा. तुम्हाला चांगली बुद्धी जर तुमच्याकडे असेल, तर तुमच्याकडून चांगलीच गोष्ट घडणार. जर वाईट दुर्बुद्धीने तुम्ही प्रेरित असाल, तर तुमच्याकडून वाईटच कर्म घडणार. परंतु जन्मजन्मांतराच्या वासना ज्या आहेत आणि कामना आहेत, यांच्या आहारी जाऊन माणूस जी कर्मे बुद्धीचा वापर न करता करतो, बुद्धी आहे पण वापर नाही केला, तर काय होणार? ती बहुधा अशुभच होतात. कारण काय, जन्मजन्मांतरीच्या वासना आहेत, कामना आहेत, त्या बुद्धीवर हवी होतात. माझ्या हातून असं कधी होणार नाही, मला असे संस्कार मिळालेले आहेत, आणि आमचं असं नाहीच, आमचा परिवार असा आहे,
आमचं असं सगळं आहे, सगळं 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 खरं आहे. आणि हे असं असतं कारण संस्कार महत्वाचे असतात. पण हेच संस्कार पूर्वजन्मीच्या कामना वासना जर असतील तर त्यावेळेला होणार काय, त्याचा प्रभाव पडणार. माणूस आपल्या या व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे त्याचा जेवढा वापर करतो त्या प्रमाणात तो चांगले अधिक कर्म करू शकतो, अधिकाधिक करू शकतो. परंतु जन्मजन्मांतरीच्या वासना कामना यांच्या आहारी जाऊन तो माणूस जी कर्मे बुद्धीचा वापर न करता करतो ती बहुधा अशुभ होतात आणि त्यांची फळे कालांतराने त्याला भोगावीच लागतात. आपल्या वासना कामना यावर अंकुश ठेवणे, काबू राखणे ही गोष्ट प्रत्येकाच्या हातात असते. त्यावेळेला आपल्याकडून ज्या गोष्टी घडतात त्यावेळेला आपली विवेक बुद्धी शाबूत असेल, आपलं इष्ट मजबूत असेल तर आपल्या हातून त्या गोष्टी घडणार नाहीत. आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो, काबू ठेवू शकतो, त्याच्यावर ताबा ठेवू शकतो. काबू राखणे ही गोष्ट प्रत्येकाच्या हातात असते आणि परमेश्वराने त्याला तेवढे स्वातंत्र्य दिलेले असते. परमेश्वर या गोष्टीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला देतो. असे केल्याने बुद्धी हळूहळू शुद्ध आणि सात्विक होते. सहजासहजी साधना न करता कुठची गोष्ट साध्य होणारच नाहीये. बुद्धीला सुद्धा सात्विक करण्यासाठी कर्म करत असताना सजग राहून ती कर्म केली तर हळूहळू हळू ती शुद्ध आणि सात्विक होते बुद्धी. म्हणजेच व्यवसायात्मिकता होते आणि ती त्याला कुकर्म करण्यापासून परावृत्त करते आणि धर्म न्याय नीती या मार्गात त्याला प्रवृत्त करते. आता ही शुद्ध आणि सात्विक हळूहळू बुद्धी होत जाते का, तर त्याच्या हातात असतं आपल्या वासना कामना यांच्यावर अंकुश ठेवणे. पण वासना कामना यांच्यावर अंकुश न ठेवता त्याच्या आहारी जाणारी माणसं बहुधा आपल्या हातून चुका करून ठेवतात. पण तो अंकुश ठेवणं आपल्या हातात असताना सुद्धा आपण चुका करतो. तर ही त्याला स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ती बुद्धी त्याच्यावर कंट्रोल ठेवल्याने, कामना आणि वासनांवर कंट्रोल ठेवल्याने बुद्धी हळूहळू शुद्ध आणि सात्विक होते. म्हणजेच व्यवसायात्मिका होते आणि त्याला कुकर्म करण्यापासून परावृत्त करते, बाहेर काढते आणि धर्म न्याय नीती या मार्गात त्याला प्रवृत्त करते. आपला पुरसतीचा वेळ आपण सिनेमा, नाटक, टीव्ही पाहणे, पत्ते खेळणे वा अन्य मोजमजा करण्यासाठी आणि हल्ली आपण मोबाईल मध्ये जास्त असतो. यात आपण वाया दवडतो. तसे न करता सत्संग शास्त्राध्ययन, सत्संग करणे, शास्त्राध्ययन, शास्त्रांचा अध्ययन करणं, अभ्यास करणं, चांगली आध्यात्मिक पुस्तके वाचणे यासाठी सदुपयोग करणे याचे स्वातंत्र्य माणसाला असते. आता बघा ना, काळ किती बदललाय. आता ग्रंथ वगैरे वाचण्यापेक्षा आपल्या हातात हे जे डिव्हाइस आलंय मोबाईल, याच्यात आपण सतत असतो. पण आता त्याच्यातही अशी आध्यात्मिक प्रवचनं होऊ लागलीच आहेत की आपण त्या माध्यमाचा वापर जर वाईट म्हणजे रील्स बघत बसणं, नको त्या गोष्टी त्याच्यात बघत बसणं, त्यापेक्षा काही अशा आध्यात्मिक पुस्तकांचं सुद्धा ई बुक म्हणून तयार करून दिलेलीच आहेत. आपण आपली आवड कशात, मग तिथे विवेक बुद्धीचा वापर करायचा आणि आपली आवड जी आहे ती कशात, या सिनेमा, टीव्ही, नाटक, सिरियल्स, रील्स न बघता आपण काय करायचं, या मौजमोजा न करता, त्याच्यात वाया वेळ न दवडता सत्संग आणि शास्त्राध्ययन, चांगली आध्यात्मिक पुस्तक वाचणे यासाठी करणं, याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, आपल्या माणसांना आहे. माणूस दुसऱ्या मार्गाने गेला तर हळूहळू त्याची बुद्धी सात्विक विशुद्ध होते आणि त्याला क्रियमान कर्म करण्याची अशी खुबी म्हणजे योग साधते की ती कर्मे त्याला भविष्य काळात बंधनकारक बनत नाहीत. योग हा कर्मसु कौशल्य म्हणजे काय, तर आता आलाच आहे मोबाईल, आपल्याला गरजेचा आहे, आपण वापरतोच आहे, आपल्याला थोडा ऍडिक्शन आलेलं आहे, आपण त्या मोबाईल मध्येच असतो. मग त्याच्यात काय पाहायचं याची जर आवड बदलली, मग त्याचा कल कुठे गेला, तर सदुपयोग कसा करायचा, तर ते स्वातंत्र्य आपल्याला असल्यामुळे आपण दुसऱ्या मार्गाने, म्हणजे पहिला मार्ग आहे तेच वापरायचं, मौज मजा करायची. दुसरा मार्ग काय की त्याचाच वापर सदुपयोग कसा करायचा, तर दुसऱ्या मार्गाने म्हणजे त्याच्यात सत्संगाच्या गोष्टी पाहिल्या, प्रवचन ऐकली,
प्रवचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्यासाठी आपला वेळ घालवला. काय असतं ना, की मी नेहमी सांगतो की तुम्ही शेअर करा या गोष्टी. आपल्याला लोकांवर बघा, मी काही ठिकाणी लिहिलं सुद्धा आहे की चांगली गोष्ट पचण्यास जड असते. कारण काय, आपल्याला निकृष्ट दर्जाचं खायची सवय झालेली असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी पचणं अशक्य आहे. आज गुरुवार आहे, काल बुधवार होता. बुधवार म्हणजे काल सर्व पितृ अमावास्या होती आणि मला असं सहज आज्ञा आली महाराजांची, आतून अंतःप्रेरणेने आज्ञा येते स्वामींची, आणि त्यांनी सांगितलं की हे 15 दिवस पंधरवडा जो आहे पितृ पंधरवडा, याच्यात आपण सगळं काही करतो. म्हणजे पितरांसाठी, त्यांच्या स्वास्थ्यासाठी म्हणा, त्यांच्या शांतीसाठी म्हणा, किंवा त्यांच्या मुक्तीसाठी आपण सगळं काही करतो. हे पिंडदान वगैरे करत असतो, पण त्यात आपलं मन किती असतं, आपल्याला आपण कर्मकांड म्हणून करतो, करायचं म्हणून करतो. ब्राह्मण येतात ते खूप सात्विकतेने तुम्हाला सगळं करून तुमच्याकडून घेतात, पण आपल्याला ते करावं लागतं म्हणून आपण करत असतो. पण मन कुठे असतं, आपली चित्त कुठे असते, बुद्धी कुठे असते, तर आपल्याला ते वेळेत संपवायचं आणि आपल्याला आपल्या कामावर निघून जायचं. मग त्यात मन असतं का नाही, अंतरात्म्यापासून त्यांना मिठी घातली आहे का नाही. मग त्यासाठी स्वामींच्या आज्ञेनुसार काल बुधवार सर्व पितृ अमावास्या, एक दिवस अगोदर म्हणजे रात्री 12 वाजता एक पितर ध्यान प्रयोग म्हणून एक प्रयोग मी व्हिडिओ बनवला आणि तो प्रसारित केला. हे मी पाहिलं की एखादी गोष्ट जी एंटरटेनमेंट आहे किंवा जी लोकांना आवडते, अशा गोष्टी काही मिनिटात लाखांपर्यंत त्याचे व्ह्यूज पोचतात. पण ही चांगली गोष्ट आहे ती आपल्याला कळायला वेळ लागतो. कलियुग आहे म्हणून मी असं लिहिलं माझ्या फेसबुकच्या वॉलवर की चांगलं काही दिलं तर ते पचण्यास जड जातं. निकृष्ट दर्जाचं खाण्याची आपल्याला सवय लागल्यामुळे, पण आपल्या या सवयी बदलल्या पाहिजे. आपल्याला चांगलं खाता आलं पाहिजे. समोर वाढून ठेवलेलं ताट आहे, कर्माचा सिद्धांत, दर गुरुवारी, रोज नाही, फक्त एकदाच 1 तास, पूर्ण 1 तास पाहिल्याने काय होणार, आपल्या इतर सवयी सुद्धा बदलणार, आपल्या इतर आवडीनिवडी हळूहळू बदलणार, आपल्या प्रत्येक गोष्टीवर अंकुश येणार, आपला विवेक जागृत होणार, आणि विवेक जागृत होऊन साधना होणार, आणि साधना होऊन एक ना एक दिवस गुरु आपल्याला भेटले नसतील तर त्यांची गुरूंची भेट होणार, आणि आपली विवेक बुद्धी ही सत्संगाकडे जाणार, सत्सत विवेक बुद्धीमध्ये परावर्तित होणार. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर हे आपण कसं करायचं, तर तिथे छान दिलंय बघा. आपण सत्संग, शास्त्राध्ययन, चांगली आध्यात्मिक पुस्तकं वाचणं, यासाठी आपल्या वेळेचा सदुपयोग करायचा, याचे स्वातंत्र्य माणसाचं असते. म्हणून या दुसऱ्या मार्गाने जर आपण गेलो तर हळूहळू आपली बुद्धी सात्विक होते, विशुद्ध होते. आणि विशुद्ध म्हणजे काय, तर शुद्धतेच्या पलीकडची अवस्था. शुद्ध होणे ठीक आहे, सात्विक आणि विशुद्ध म्हणजे काय, की त्याच्यात दुसरं काही मिसळलं तरी त्याचा संग रंग काही लागणार नाही, त्याचा आकारही लागणार नाही. अशा पद्धतीने विशुद्ध बुद्धी होते, सात्विक होते, आणि त्याला क्रियमाण कर्म अशा पद्धतीने आपण कर्म करतो ना, आता हातून घडताय ती कर्म, ही क्रियमाण कर्म ही करत असताना एक खुबीने, कौशल्याने आपण ती कर्म करायला लागतो, आणि भविष्य काळात आपल्याला ती बंधनकारक बनत नाही. बंधनकारक कर्म म्हणजे काय, चांगलं केलं तर चांगलं भोगावंच लागणार, बंधन आहे. पण आपण ठरवू शकतो की आता मला हे नाही भोगायचंय, पुढे ते. पण आपण जर ठरवलं वाईट कर्म, ठरलेल्या वेळेनुसार तुम्हाला ते भोगावंच लागणार, बंधनकारकच आहे. मग हे बंधन आपल्यावर येऊ नये, अंकुश राहू नये, म्हणून आपले जे आचार, विचार आणि उच्चार हे आता घडतायत त्यावर आपला अंकुश असावा. सत्सत विवेक बुद्धी जागृत करावी, म्हणजे भविष्य काळात आपल्याला आपली कर्म जी करतो आहोत ती बंधनकारक होत नाहीत, आणि आपण हे कौशल्याने करतो. म्हणून योग कर्म सुकौशल्यम म्हटलं आहे. आता प्रारब्ध भोगतोय आपण, आपल्याला भोगावंच लागणार. हे प्रारब्ध भोगताना बुद्धी ही कर्मानुसारिणी आहे. असे म्हणजे काय, तर तुमचे प्रारब्ध भोगण्याला अनुरूप अशी बुद्धी तुम्हाला सुचते, बरोबर आहे.
तर नवीन क्रियमाण कर्म करताना कर्म बुद्ध्यानुसारिणी आहे. बुद्धी कशी आहे तशी कर्म करणार तुम्ही. जे कर्म करून प्रारब्ध संचितात ठेवलंय ते प्रारब्धानुसार भोगायला लागतं, तशी बुद्धी होणारच आहे. पण समोर कर्म करत असताना, क्रियमाण कर्म करत असताना हाच फरक आहे. तेव्हा कर्म बुद्धीनुसार होणार आहे. तर काय आहे, तर ही क्रियमाण कर्म करत असताना कर्म बुद्ध्यानुसारिणी म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरतं. तुमची बुद्धी सात्विक, राजस वा तामस असेल, बुद्धी सात्विक असेल, राजस असेल किंवा तामसी असेल, त्या अनुसार तुमचे कर्म सात्विक, राजस किंवा तामस असणार. जशी बुद्धी तशी कर्म. मग ही बुद्धी सात्विक व्हावी असं जर वाटत असेल तर आपण चांगली ग्रंथ वाचले पाहिजेत, शास्त्राभ्यास केला पाहिजे, चांगली ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. हे सगळं करून आपण सात्विकतेकडे भर दिला पाहिजे. आपण सात्विक आचार विचारणे उच्चार करावेत, जेणेकरून बुद्धी तशी घडते आणि बुद्धी जशी घडेल तशी आपल्या हातून क्रियमाण कर्म घडत असतात. तर प्रारब्ध भोगताना बुद्धी पूर्वकृत कर्माच्या अधीन असते. प्रारब्ध भोगताना ही बुद्धीच आहे. ती कशी आहे? पूर्वकृत, पूर्वी केलेल्या कर्माच्या अधीन आहे. तर नवीन क्रियमाण कर्म बुद्धीच्या अधीन असतात. ही सांगड जी घातलेली आहे ती फार आज महत्वाची आहे आणि ही समजून घेण्यातच खरं सार आहे. मी म्हटलं की काल सर्वपित्री अमावास्या होती आणि सर्वपित्री अमावास्येनंतर आज गुरुवार म्हणजे नवरात्रीतली पहिली रात्र, पहिला दिवस. आज देवी बसल्या. आजचा दिवस बरेच लोक नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपास तापास किंवा नवरात्री सगळं जे काही असतं देवीचं ते करतात. काही लोक चंडीपाठ करतात, काही लोक सप्तशती, दुर्गा सप्तशतीचं पठण करतात. आपल्या नाथस्वामी बिकरी मठात सुद्धा 11 जणी बसलेल्या आहेत. 11 मातृकांना आम्ही शोधून काढलं आणि त्यांच्याकडून दुर्गा सप्तशती आजपासून आपण सुरू करतो आहोत. ही दुर्गा सप्तशती म्हणजे काय? तर दुर्गा ही जी आहे ती आपले जे देव आहेत, महादेव, विष्णू, यांचं सुद्धा कार्य या देवीच्याच स्फूर्तीने, देवीच्याच शक्तीने चालतं. हे पुरुष आणि स्त्री असा भाग जरी केला तरी ते एकच आहेत. शिव आणि पार्वती वेगळे नाहीत, विष्णू आणि लक्ष्मी वेगळे नाहीत. पण ही जी आदिमाया, आदिशक्ती रूप आहे आपल्या भगवंताचं, आपल्या स्वामींचं, त्याच आता 9 दिवस आपल्याला व्यवस्थित त्यांच्या रूपाचं आपल्याला सेवा करायची, भक्ती करायची आणि सतत त्यांच्याबरोबर राहायचं आहे. मग सप्तशती जी आहे, दुर्गा सप्तशती, याचं कसं पठण करावं, कसं वाचावं हे सुद्धा महत्वाचं आहे. यात एक मंत्र आहे, त्याला नवारण मंत्र म्हणतात. हा मंत्र आपण पाठ करणं फार गरजेचं आहे. तर आजच्या भागात विशिष्ट काहीतरी द्यायचं असं मी ठरवलं. मग विशिष्ट काय द्यायचं? तर या नवरात्रीमध्ये आज पहिला गुरुवार, आज पहिली नवरात्रीचा पहिला दिवस, या दिवशी हा नवार्ण मंत्र तुमच्या कानावर पडला नसेल तर तो आज पडेल. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे. तर ओम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, अशी अनेक ब्रह्मांड आहेत. या ब्रह्मांडाची रचना करताना 3 स्वर महत्वाचे होते जे भगवंताने उच्चारले. ओम मध्ये आ, उ आणि म. आ, ओम कसा होतो, स्वर कसा उमटतो? आ, उ, म. या 3 स्वरांवरून ब्रह्मांड रचना करताना आपल्या ब्रह्मांड नायकाने या 3 स्वराहून एकत्र करून ओमची निर्मिती केली. तर ओम एम
या पूर्ण ब्रह्मांडात ओम मध्ये एम एम म्हणजे काय? एक शक्ती आहे. 3 शक्ती आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 देवता आहेत. या 3 देवताच वेगवेगळ्या पद्धतीने आपण नवरात्रींमध्ये त्यांची आराधना करतो. या आराधना करत असताना सप्तशतीमध्ये या प्रत्येक देवतेचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. खूप छान आहे. व्यवस्थित समजून घेतलं आणि जर तुम्ही त्याचं अध्ययन केलं, पठण केलं तर त्याचं फळ 100% मिळेल. यामध्ये क्लीम म्हटलंय. आपण क्लीम एम ह्रीम ह्रीम जी आहे ती सरस्वती आहे. एम महालक्ष्मी आहे. महासरस्वती महालक्ष्मी. क्लीम म्हणजे काली, महाकाली. या तिन्ही देवतांना एकत्र करून हा नवार्ण मंत्र केलाय. याच्यात 9 वर्ण आहेत. हा समजून घेण्यासाठी किंबहुना एक पूर्ण आपल्याला अध्याय त्याच्यात घ्यावा लागेल. इतका हा मंत्र सखोल आहे. पण उच्चार करत असताना दीर्घ श्वास घ्या नाभीपर्यंत. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र आपल्याला उच्चारला तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळतं. तो योग्य प्रकारे आपल्या आतमध्ये आपल्याला बाळवायचा आहे. आपल्या रंध्रारंध्रात अनेक शक्ती विराजमान आहे. आपण नवरात्री म्हटलंय. नवरात्रोत्सव आपण करतो. मग मला असा प्रश्न केला कोणीतरी की उपवास म्हणजे काय आणि कसा करावा. तर मला माझ्या गुरुजनांनी जे सांगितलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नवरात्र तिथे रात्रीचा उल्लेख आहे. मग हा जो उपवास आहे, उपवास म्हणजे काय ते आता अगोदर समजून घेऊ. उपवास, वास म्हणजे वास करणे, राहणे. मग आपण कसं राहायचं तर आपण रोज जसे राहतो दैनंदिन जीवनात, व्यावहारिक जीवनात, तसे न वागता, तसं न राहता आपले आचार, विचार आणि उच्चार हे उप म्हणजे वेगळ्या पद्धतीने सात्विकतेने आपल्याला सगळं करायचंय. आपलं आचरण सात्विक असावं, आपले उच्चार सात्विक असावे, विचार सात्विक असावे. ह्या सगळ्या गोष्टीत सात्विकता या 9 दिवसामध्ये आपल्याला पाळायचे. हा खरा उपवास आहे. उपवास आपण म्हटलं की आपल्याला उपवास जो अभिप्रेत असतो तो खाण्यापिण्याचा. काय खावं, काय प्यावं, कांदा लसूण खावा की नाही खावं. बरोबर आहे. कांदा लसूण या गोष्टी का खाऊ नयेत? त्यामध्ये तामसी वृत्ती असते. त्यामध्ये असलेली वृत्ती आपल्यामध्ये येते आणि जैसा अन्न वैसा मन, जैसा पाणी वैसी वाणी, त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्यावर परिणाम करतात. मांसाहार केल्याने आपली वृत्ती अजून तामसी होते किंवा प्रचंड आतमध्ये प्रोटीन्स मिळाल्यामुळे बळ तयार होतं. मग हे बळ आपण नको तिथे वापरू, कारण आपलं काम मेहनतीचं नसेल, आपण काम अगदी म्हणजे नाजूक काम करत असू. तर नाजूक काम करणाऱ्याला आता लोहार असेल आणि सोनार असेल, दोघंही हातोडा मारतील, पण सोनाराचा हातोडा छोटा असतो आणि लोहाराचा हातोडा मोठा असतो. मग लोहाराला पौष्टिक अन्नाची गरज असते, पण तितकंच त्या सोनार काम करण्याला तेवढी मेहनत आहे का? नाही. मग त्याचा आहार वेगळा, लोहाराचा आहार वेगळा. तसंच आपण सात्विकतेमध्ये, परमार्थामध्ये आपला आहार सुद्धा महत्वाचा असतो. मग आपण उपवास म्हणजे काय करायचं? रोज आपण 4 वेळ किंवा 2 वेळ 3 वेळ आपण खात असतो. मग हे न खाता, रोजचं न खाता आपण थोडं वेगळं, म्हणजे वेगळं खाणार. मग वेगळं खाताना काय खायचं? तर जेणेकरून आपल्याला जास्त जे आळस येतो, तो आळस कधी येतो? आपण भरपेट खाल्ल्यानंतर सुस्तावतो, आपण सुस्ती येते आपल्याला. मग आपण सुस्ती आल्यावर आपल्याला झोपावंसं वाटणार, आपण काही काम करण्यात आपल्याला निरिच्छा आहे. मग आपण कसं खायचं? तर आपण जेवढं रोज आहार घेतो त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा, रोज घेतो त्यापेक्षा वेगळा आहार घ्यायचा. हे तर आपल्याला आतापर्यंत सगळं माहितीच आहे. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास आहे म्हटल्यापासून, सकाळी उठल्यापासून साबुदाण्याची खिचडी, रात्री झोपेपर्यंत मस्त साबुदाण्याचं दूध आणि असे अनेक प्रकार, याला उपवास म्हणत नाही. उपवास म्हणजे थोडं खायचं. का? तर आपल्याला सतत सगळे चेतना जागृत राहिली पाहिजे. सतत चेतना जागृत होण्यासाठी बुद्धीला जे
खाद्य हवंय ते दिलं पाहिजे. आचार विचार उच्चार शुद्ध करून सदैव सतर्क राहण्यासाठी आपल्याला सुस्ती बिलकुल येऊ नये अशा पद्धतीचं भोजन त्यावेळेला करायचं. कारण आपण सतत नामामध्ये रत राहिलं पाहिजे, रममाण व्हायला पाहिजे. या नवरात्रींमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे. मग रात्र आहे म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदय दुसऱ्या दिवशी पहाटे होईपर्यंत रात्र आहे. ही रात्र आपल्याला खरं तर जागून काढायची असते, पण आजच्या आयुष्यात आपल्याला ते शक्य नसतं. पण त्या पूर्ण काळात एकदा सूर्यास्त झाला की आपल्याला भोजन वर्ज करायचं, आपण घ्यायचं नाही. हा सुद्धा उपवासच आहे. मग पौर्णिमेचा उपवास सुद्धा तसाच असतो. हा रात्री केला जातो. चंद्रोदय झाल्यानंतर सगळं बंद. मग सकाळी सूर्योदय झाला की मग तुम्ही तुमची दिनचर्या सुरू करता. अशा पद्धतीने उपवासाची महत्व वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावलं जातं. तर या ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं उच्चारण जरी करत राहिलात रोजच्या जीवनात तरी तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. अशी प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि ही ऊर्जा आपण ते मंत्र वाचल्याने किंवा ते पठण केल्याने, आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने आपल्याला एक प्रकारे चैतन्य आपल्यामध्ये निर्माण होतं आणि त्या चैतन्याचा आपण संबंध त्या दुर्गा शक्तीशी जोडतो, त्या चामुंडीच्या शक्तीशी जोडतो. ही त्रिशक्ती फार महत्वाची. या शक्तीशिवाय आपले हे जे देव आहेत हे देव सुद्धा अपुरे आहेत. म्हणून श्री स्वामी समर्थांना अनेक मठांमध्ये आदिमाया आदिशक्ती रूपात नटवलं जातं. कारण जो शिव आहे तो अर्धनारी नटेश्वर आहे. साक्षात स्वामी सुद्धा शिवच आहे, विष्णू आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचं एक रूप आहे ते. तर या काळात ही जी दुर्गा आहे, जी काली आहे, ही चंडी आहे, हिच स्तवन केलं जातं. मग आता आपण हळूहळू पाहू. श्रावण महिना झाला, श्रावणानंतर भाद्रपद आला. भाद्रपदात गणपती बाप्पा आले आणि या भाद्रपदात गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, ते गेले निघून. आणि नंतर पितृपंधरवडा सुरू झाला. पितर म्हणजे जे काही आपले पूर्वज आहेत ते शरीर सोडून गेलेत, त्यांचे आत्मे जे अतृप्त आहेत, अशा अतृप्त आत्म्यांना तृप्ती मिळून त्यांना मुक्ती मिळून देण्याचा हा 15 दिवस. गणपती, गण म्हणजे गण म्हणजे हे सगळे गण आहेत वेगवेगळे, भूत प्रेत पिशाच डाकिण शाकिण हे सगळे. याच्यात पितर पण आली, याच्यात गंधर्व आले, याच्यात सगळे आले. 27,000 शक्ती ज्या शिवाचे, जे शिव त्याचा अधिपती आहे. पण त्याने आपल्या बाळ गणेश जो आहे त्याला त्या गणांचा अधिपती केलं म्हणून त्याला गणपती म्हटलं. मग हे जेव्हा पृथ्वी तलावर येतात, गणपती बाप्पा आपल्या घराघरात आले भाद्रपद महिन्यात, ते आल्याबरोबर त्याच्याबरोबर या सगळ्या शक्ती उतरलेल्या असतात. ते निघून गेले स्वर्गात, परत आपल्या घरी गेले. पण हे जे राहिलेले पितर आहेत यांची शांती नंतर आपल्याला 15 दिवसात करायची असते. बघा धर्म कसा आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतो, कशी सगळी व्यवस्था केलेली आहे. गणपती बाप्पा आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन आले, त्यांच्या गणासहित ते आपल्या जागी निघून गेले. पण पितर जे आहेत अतृप्त आहेत. पितर म्हणजे काय, पितृ म्हणजे काय, तर आपल्यासारखे जे मनुष्य योनीत जन्मले आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष मिळालेला नाही, कारण अपुऱ्या इच्छा ते मनाशी ठेवून त्याने प्राण सोडलेले आहेत, जीवन संपवलेलं आहे. असे जे अतृप्त आत्मे ते भगवंताबरोबर परत पुन्हा आले असतील भूतलावर तरी ते जायला तयार होत नाही. मग यांना आपल्याला मनवावं लागतं, त्यांना त्यांच्यासाठी शांती करावी लागते, हे सगळं पिंडदान वगैरे आपल्याला करावं लागतं. हे 15 दिवस करून त्यांना त्यांची जागा दिली की उरले जे राक्षस गण वगैरे आहेत त्यांचा निर्दालन करायला, त्यांना मारण्यासाठी मग आपली ही चंडी दुर्गा ही देवी आपण स्थापना करतो तिची, ती येते भूतलावर. आणि 9 दिवस या सर्व मनातल्या आपल्या समाजातल्या इतरस्त पसरलेल्या राक्षसी वृत्तींचा नाश करून मग आपण दसरा साजरा करतो. अशा पद्धतीने धर्माने ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या किती उत्कृष्ट आहेत पहा. आपण याची कधी सांगड घातली नाही. आपल्याला दसरा आहे, बस चांगले नवीन कपडे घालायचे, छान आणि सोनं वाटायचं.
तर दसरा का मनवला जातो कोणीतरी विचारलं तर सगळ्यांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. या सगळ्या राक्षसांचं निर्दालन करून रावणाला मारून भगवान राम ज्या दिवशी पुन्हा आपल्या राज्यभूमीत अयोध्येत परतले तेव्हा जल्लोष केला गेला. तो दिवस हा होता दसऱ्याचा दिवस. त्या भूमीवर त्यांनी त्या दिवशी पाय ठेवले म्हणून सगळ्यांना आनंद झाला आणि तो नववर्ष म्हणून साजरा करण्यात आला. कारण नवीन आयुष्याची सुरुवात झाली प्रत्येकाच्या. राम पुन्हा परतले आपल्या भूमीवर आणि सर्वत्र रामराज्य सुरू होणार त्याचा सुतवाच झाला म्हणून दसरा, दशहरा, 10वा दिवस. तर अशा पद्धतीने आपण धर्म पण समजून घेतला पाहिजे. आपण काय शिकतोय? कर्माचा सिद्धांत, कर्म आणि धर्म. आपण जे करतोय ती कर्म आहेत, पण ही कर्म धर्मानुसारणी पण झाली पाहिजे. ती बुद्ध्यानुसारणी आहेत, बरोबर आहे, पण ती जर धर्मानुसारणी पण झाली, बुद्धीला धर्माची जोड. कर्म बुद्धीमुळे करतात. आपण कर्मयोगी आहोत, आम्ही या गोष्टी मानत नाही, आम्ही त्या गोष्टी मानत नाही. धर्म काय असतो आम्हाला माहित नाही, आम्ही जे कर्म करतो तोच आमचा धर्म. बरोबर आहे, अगदी तंतोतंत बरोबर आहे. पण तो धर्म म्हणजे काय तर आपल्याला धारणा नक्की करून ठेवलेल्या आहेत, विहित करून आपण त्या अंगीकारल्या तर आपला विवेक जो आहे, सारासार बुद्धी जी आहे, विवेक बुद्धी, ती पक्व होते. चांगलं आणि वाईट हे नक्की कळायला लागतं, समजायला लागतं आणि क्रियमाण कर्म करत असताना आपण सुधारतो. बघा, या धर्म आणि कर्म ह्या एकमेकात हातात हात घालून जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत. म्हणून कर्म करत असताना धर्माची जोड फार गरजेची आहे. ही जोड अजून आपण पुढच्या आठवड्यात गुरुवारी अजून समजून घेऊ. कारण आपल्याला एक प्रश्न नेहमी असतो. काय प्रश्न असतो की हे ग्रह नक्षत्र तारे आमची कुंडली, माझ्याकडे कुंडली लोक घेऊन येतात प्रश्न विचारण्यासाठी. मी म्हणतो कुंडली घेऊन या, कारण ते सोपं पडतं. त्याच्यावर जे काही तुमचे भोग असतात ते भोगण्यासाठी तशी महादशा अंतर्दशा ग्रहांची असते. मग मला असं विचारलं, ग्रह नक्षत्र प्रारब्ध भोगण्यात काय मदत करतात? काय करतात? आपण ते पुढच्या आठवड्यात व्यवस्थित शिकून घेऊ. आणि त्याला 1 तास लागेल, 1 तास कमी पडेल, पण आपण प्रयत्न करू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत तुम्ही हा जो आजचा अध्याय आहे आणि अगोदर काही अध्याय आहेत, तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला पाठवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हे श्रवण ध्यान करतात, असं श्रवण ध्यान अनेकांच्या आयुष्यात घडावं. जसं मी सांगितलं, काल बुधवारी मी एक व्हिडिओ प्रसारित केला जो कशावर आहे की पितर शांती ध्यान प्रयोग. हा सुद्धा तुम्ही वर्षभर करू शकता. आपल्या नाथस्वामी भक्त परिवार याच युट्यूब चॅनलवर जिथे तुम्ही हे प्रवचन पाहताय इथे तुम्हाला हा पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका. फक्त 30 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. त्याच्या सुरुवातीला काय कसं का करावं, तुम्हाला ध्यानधारणा येत नसेल, कधी तुम्ही काही तसल्या गोष्टीत फंदात पडला नसाल तरीही हरकत नाही. जसा जसा तुम्ही तो व्हिडिओ बघाल, कारण मी हे फक्त साध्या सुध्या आपल्या सारख्या सामान्य लोकांना सुद्धा कळावं, समजावं यासाठी सोपं करून दिलेलं आहे. कर्माच्या सिद्धांतात पुढे आपण भेटणार आहोत, पण या सर्व गोष्टी शेअर करायला विसरू नका, कारण ही तुमची सेवा आहे. तुमच्या भक्तीचा एक भाग सेवा आहे. सेवा भक्ती याला म्हणतात. ही नक्की करा. पुढच्या आठवड्यात पुढच्या गुरुवारी आपण या ग्रह नक्षत्रांचा आपल्या प्रारब्ध भोगात काय काय सहभाग असतो ते जाणून घेऊया. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.